एकीकडे पक्षांचा बैठकींचा सिलसिला सुरू आहे, दुसरीकडे घोटाळे सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहेत। नीट घोटाळ्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी आता सीबीआयचं पथक हे लातूरात दाखल होणार असल्याची माहिती आहे। नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरात जिल्हा परिषद शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधवला अटक करण्यात आली आहे। या दोघांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेत। नीट परीक्षा गैरव्यवहार हे राजस्थान, गुजरात, कर्नाटक, बिहार आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा पसरलेला आहे। त्यामुळे हा तपास आता सीबीआय कडे सोपवण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय सांगाल? आपण पाहतोय नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी आता सीबीआयचं हे पथक लातूरात दाखल होणार असल्याची माहिती आहे। मोहिनी, आज दुपारच्या वेळेस सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल होणार आहे आणि या संपूर्ण नीट परीक्षा गैरव्यवहाराची चौकशी करणार आहे। आतापर्यंत ज्या चौकशा झाल्या होत्या त्या सगळ्या चौकशीचा अहवाल सीबीआय घेणार आहे आणि त्यानंतर ही चौकशी करण्यात येणार आहे। धक्कादायक म्हणजे केवळ महाराष्ट्र लातूर पुरतं मर्यादित हे प्रकरण नाही, तर राज्यातल्या सगळ्याच भागामध्ये, देशातल्या सगळ्याच भागामध्ये म्हणजे राजस्थान, गुजरात, कर्नाटक, बिहार, उत्तराखंड मध्ये याचे सगळे कनेक्शन्स आहेत। सोबतच इतकंच नाही तर ज्या 4 आरोपीला प्रमुख सुरुवातीला पकडलं होतं त्याकडे अनेक जणांचे मोबाईल नंबर्स आहेत आणि त्यांचे संवाद सुद्धा झालेत। या सगळ्याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे आता सीबीआयच्या हाती बऱ्याच धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून नक्कीच माधव, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।